साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया शेपूची भाजी। तर मी इथं शेपूची भाजी छानपैकी निसून कट करून घेतलेली आहे, छानपैकी धुवून घेतलेली आहे। तर या शेपूच्या भाजीसाठी मी इथं काही साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर या भाजीसाठी मी कांदा घेतला, एक छोटासा टमाटा घेतलेला आहे आणि ही मटाची डाळ आहे ती धुवून भिजवून घेतलेली आहे। आणि इथे मी 4-5 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि ते छानपैकी कुटून घेतलेलं आहे मी। आणि आता आपण हे सर्व भाजीसाठी घालूया भाजीमध्ये आणि लगेचच आपण या भाजीला फोडणी देऊया। तर इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती, आपण यामध्ये तेल घालून घेऊया अशा प्रकारात। शेपूची भाजी खायला खूप छान लागते। तर यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। तर कांदा टमाटर छानपैकी याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा टमाटर छानपैकी भाजलेला आहे। तर आपण लगेच यामध्ये जी मिरची वाटली होती ती पण घालून घेऊया, ती पण छानपैकी यामध्ये घालायची आपल्याला। आणि त्याची डाळ भिजवली होती ती पण यामध्ये घालायची आपल्याला, ती पण छानपैकी भाजायची आहे अशा प्रकारात। सर्व आपल्याला छानपैकी भाजायचं आहे। आणि मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे। तर आपल्याला हे सर्व छानपैकी भाजायचं आहे। तर आता ते सर्व छानपैकी भाजले गेले, आपण आता यामध्ये भाजी घालून घेऊया। अशा प्रकारे आपल्या सर्व भाजी यामध्ये घालायचं आहे। ते पण आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे अशा प्रकारात। पाहू शकता त्या भाजीमध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, कारण या भाजीला ऑलरेडी पाणी खूप असतं। तर आपल्या भाजीवर आपल्याला 2 मिनिटं असं झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटात भाजी आपली छान होईल। तर आपले 2 मिनिटं झालेत, आपण पाहूया आपली भाजी झाली का या ठिकाणी। तर आपली भाजी छानपैकी झालेली आहे, या ठिकाणी पूर्णपणे ती शिजलेली आहे। मी तुम्हाला दाखवते, छानपैकी शिजलेली आहे, डाळ पण आपली छान शिजलेली आहे। तर आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि ही भाजी भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आपली भाजी झालेली आहे, मी इथे या भांड्यामध्ये काढून घेतली, तुम्ही पाहू शकता छान झालेली आहे आपली भाजी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम छान झालेली आहे शेपूची भाजी। तर ही शेपूची भाजी कोणाकोणाला आवडती आम्हाला कमेंटमध्ये सांगा। जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये ही भाजी कधी बनवली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा, कारण ही भाजी खायला खूप छान लागते। याची चव वेगळी लागते अशा प्रकारे बनवल्यावर, तुम्ही पाहू शकता। तर नक्कीच ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक, शेअर, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांना आमचा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।